नमस्कार मुलांनो. इयत्ता 9वी च्या गणित भाग 1 हा मधला जो 6वा धडा आहे अर्थनियोजन. या या धड्यामधील आपण सराव संच 6.2 साठी जे आवश्यक ते तक्ते आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 हा सोडवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. त्यामध्ये आपण अर्थनियोजन म्हणजे काय याचा देखील अभ्यास केलेला आहे. आता सराव संच 6.2 सोडवण्यासाठी आपल्याला कर आकारणी कशा पद्धतीने केली जाते किंवा आयकर म्हणजे काय अ, ह्याचा अभ्यास आपण आधी या आपल्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर कर आकारणी म्हणजे काय? तर आपलं जे राष्ट्र चालवण्यासाठी शासन काय करतं? तर वेगवेगळ्या योजना आखत असतं आणि या योजनांची जी कारवाई केली जाते, त्यासाठी काय करावं लागतं? तर शासनाला खूप मोठी रकमेची गरज असते. तर ती रक्कम तिला कुठून मिळणार? तर ती रक्कम मिळवण्यासाठी ती काय करते? करांची आकारणी करून ती रक्कम मिळवते. आता जी कर लादले जातात, वेगवेगळे टॅक्स लादले जातात, त्यांचे काय फायदे आहेत? तर उपयुक्तता काय आहे? तर पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या पुरवणं, विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास कामे आणि संशोधन याबाबत योजना राबवणं, कायदा आणि सुव्यवस्था राखणं, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणं, राष्ट्राचे आणि नागरिकांचे संरक्षण करणं इत्यादी गोष्टी या करांच्या मार्फत केल्या जातात. आता करांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष कर आणि त्यालाच डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर ज्या करांचा भार प्रत्यक्ष जो करदाता असतो म्हणजे जो टॅक्स भरतो त्याच्यावर पडतो ते कर म्हणजे प्रत्यक्ष कर. म्हणजे उदाहरणार्थ काय तर आयकर म्हणजे जो इन्कम टॅक्स भरला जातो तो, संपत्ती कर, व्यवसाय कर इत्यादी. आणि ज्या करांचा भार हा प्रत्यक्षपणे त्या करदात्यावर पडत नाही तो कर म्हणजे अप्रत्यक्ष कर. म्हणजे केंद्रीय विक्री कर, मूल्यवर्धित कर, अबकारी कर, कस्टम ड्युटी, सेवा कर इत्यादी. आता 2017 साली ज्या प्रकारे कर आकारणी केली गेली त्यानुसारचे प्रकार या आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे. आता इन्कम टॅक्स म्हणजे आपण काय बघूया. आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स. व्यक्तीचे, संस्थेचे किंवा इतर कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न आयकर अधिनियमाद्वारे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जर अधिक असेल तर त्यावर आयकर त्यालाच प्राप्तिकर असे म्हणतात म्हणजेच इन्कम टॅक्स आकारला जातो. आता या प्रकरणात आपण प्रत्यक्ष करापैकी फक्त व्यक्तींना भराव्या लागणाऱ्या ज्या आयकराचा विचार जो आहे तो आपल्या या धड्यामध्ये केलेला आहे. तर आयकराची आकारणी केंद्र सरकार करते. आता भारतामध्ये आयकर आकारणी 2 अधिनियमांद्वारे केली जाते. आयकर कायदा 1961 हा दिनांक 1/4/1962 पासून अस्तित्वात आला. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षी संसदेत संमत केला जाणारा अर्थविषयक तरतुदी असणारा कायदा. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी म्हणजे जे येणारे आर्थिक वर्ष असतं त्यासाठी तरतुदी असणारे अर्थसंकल्प म्हणजे ज्यालाच आपण बजेट असं म्हणतो ते सादर करतात. त्यात आयकराचे दर सुचवलेले असतात. त्यावेळेला आयकरचा दर ठरला जातो. संसदेने अर्थसंकल्प मंजूर केला की हे दर पुढील वर्षासाठी लागू होतात. आयकराचे दर प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात निश्चित केले जातात म्हणजे ते वेगवेगळे असतात. आता आयकर कराच्या संदर्भातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर सर्वात पहिलं म्हणजे करदाता. तर करदाता कोणाला म्हणतात तर आयकरच्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे ती व्यक्ती म्हणजे त्याला म्हणतात करदाता. वित्तीय वर्ष म्हणजे काय ज्या एका वर्षाच्या कालावधीत जे उत्पन्न मिळवलं जातं म्हणजे तर आपल्या देशात सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय आहे वित्तीय वर्ष आहे. तर ह्या एका वर्षामध्ये जे उत्पन्न मिळवलं जातं त्याला त्या वर्षाला वित्तीय वर्ष म्हणतात. कर आकारणी वर्ष. कर आकारणी वर्ष म्हणजे काय तर वित्तीय वर्षाच्या
लगतच्या पुढील वित्तीय वर्षाला काय म्हणतात? कर आकारणी वर्ष म्हणजे असेसमेंट इयर, कर आकारणी वर्ष. वित्तीय वर्ष व संबंधित कर आकारणी वर्ष खालील नमूद केलेलं ते दाखवलं इथे बघा. इथे आर्थिक वर्ष 2016 ते 17. आता आर्थिक वर्ष याला फायनान्शियल इयर म्हणतात. तर ते कुठलं मानलं जातं? जानेवारी ते जानेवारी असं नाही, जानेवारी ते डिसेंबर असं वर्ष मानलं जात नाही. तर हे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च. आता 16-17 या वर्षासाठी 1/4/2016 ते 31/3/2017 याला काय म्हणतात? आर्थिक वर्ष म्हणतात. आणि कर आकारणी, संबंधित कर आकारणी कधी होते? तर 2017 ते 18 यासाठी. नंतर बघा दुसरं दिलेलं आहे 2017-18 म्हणजेच 1/4/2017 ते 31/3/2018 या वर्षासाठीची जी कर आकारणी आहे ती 2018-19 या वर्षामध्ये केली जाते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कायम खाते क्रमांक किंवा त्याला काय म्हणतात? पॅन. पॅन म्हणजेच काय? तर कायम खाते क्रमांक. त्याचा जो हे आहे फुल फॉर्म आहे तो आहे परमनंट अकाउंट नंबर. त्याला पॅन म्हणतात. आपण अर्ज केला आयकर केल्यानंतर आयकर विभागाकडून एक 10 अंकी नंबर दिला जातो, त्यालाच म्हणतात पॅन. अनेक महत्वाच्या कागदपत्रामध्ये आणि आर्थिक व्यवहारात हा क्रमांक लागतो. तो अतिशय महत्वाचा आहे. आता याचा उपयोग कुठे होतो? तर पॅन कार्डचा तर आयकर विभागाकडे कर भरणा करण्यासाठीचे चलन, रिटर्न फॉर्म, इतर पत्रव्यवहार यावर पॅन क्रमांक लिहिणं आता बंधनकारक झालेलं आहे. त्यामुळे तो पॅन नंबर लागतोच. तसेच मोठे मोठे आर्थिक व्यवहार करताना सुद्धा पॅन नंबर लागतो. आणि अनेक वेळा पॅन कार्डचा उपयोग ओळखीचा पुरावा म्हणून होतो. या पद्धतीने पॅन कार्ड तुम्ही बघितलेलं असणारच आहे. या पद्धतीने पॅन कार्ड असते. आता पुढे आपण बघणार आहोत ते आयकराची आकारणी. आता आयकराची जी आकारणी आहे ती कशी होते? म्हणजे आयकर कसा आकारला जातो? इन्कम टॅक्स कसा लावला जातो? तर आयकराची आकारणी जी असते ती उत्पन्नावर होत असते. म्हणजे आपण जे उत्पन्न कुठल्या मार्गाने आपल्याला उत्पन्न मिळतंय तर त्याच्यासाठी 5 स्रोत आहे. पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न, घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न, धंदा आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न आणि इतर स्तोत्रापासून मिळणारे उत्पन्न. म्हणजे नोकरीदार व्यक्ती जी आहे त्याच्या उत्पन्नावर सुद्धा कर आकारणी होते. नंतर जर ती नोकरी करत नसेल पण विविध माध्यमातून तिला जर उत्पन्न मिळत असेल, धंदा करत असेल, व्यवसाय करत असेल तर त्याच्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा कराची आकारणी होते. आयकराचे गणन करण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्न विचारात घेतले जाते. आयकर अधिनियमाच्या 80C, 80C, 80D, 80D इत्यादी कलमांना अनुसरून एकूण वार्षिक उत्पन्नातून काही वजावट मिळते. म्हणजे ही जी कलम आहे त्यानुसार जे वार्षिक उत्पन्न आहे, आयकर जो असतो तो वार्षिक उत्पन्नावर असतो. त्यामुळे जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यामधून त्यांना सवलत मिळू शकते. ही वजावट करून उरलेल्या उत्पन्नाला करपात्र उत्पन्न म्हणतात. आणि आयकराची आकारणी या उत्पन्नावर केली जाते. आता म्हणजे या ओळींचा अर्थ काय आहे? तर 80C, 80D आणि 80G हे जे नियम आहेत, अधिनियम आहेत, या कलमांद्वारे आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे, तर त्यामधून जर आपण ते पुढे येणार आहे तुम्हाला समजणारच आहे. त्यामधून आपण जर काही उत्पन्न, काही पैसे दिले गेले असतील, तर ती रक्कम जी आहे ती आपल्या वार्षिक उत्पन्नातून वजा होते. आणि जी रक्कम उरते त्याला करपात्र उत्पन्न म्हणतात. कर आकारणीचे नियम काही वेळा बदलले जातात. म्हणून प्रत्यक्ष कर आकारणी करताना अद्ययावत नियम माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे कर आकारणीचे नियम आहे ते बदलत असतात. त्यामुळे जे नियम आहेत, सध्या जे नियम चालू आहेत त्यानुसार कर आकारणी केली जाते आणि ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. करपात्र उत्पन्नापैकी ठराविक मर्यादेपर्यंतच्या रकमेवर कर आकारला जात नाही. रकमेस करपात्र उत्पन्नातील मूळ सवलत रक्कम असे म्हणतात.
म्हणजे करपात्र उत्पन्न म्हणजे जे आपलं वार्षिक उत्पन्न आहे त्याला म्हणतात करपात्र उत्पन्न. पण एक ठराविक मर्यादा ठरवलेली आहे, की एवढ्या रकमेपर्यंत कर आकारला जात नाही. तेवढं जर आपलं उत्पन्न असेल, तर कर आकारला जात नाही. मग त्याच्या वर जेवढी रक्कम असेल, त्यावर कर आकारणी केली जाते. शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पन्नावर आयकरातून सूट मिळते. शेतकरी जे उत्पन्न काढतात शेतीमधून, तर त्याला इन्कम टॅक्स मधून सूट मिळतं. आयकर कलम 80G अन्वये, आता 80G म्हणजे काय? आपण वर बघितलंय 80C, 80G, 80D. तर आता म्हणजे काय? तर 80G हे जे कलम आहे, त्याद्वारे पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी किंवा मान्यताप्राप्त संस्थांना देणग्या. आता ह्या 3 गोष्टी आहेत. तिथे जर आपण देणगी दिली, तर आपल्याला आयकरात 100% सूट मिळते. म्हणजे आपण जी रक्कम तिथे देणगी म्हणून दिलेली आहे, त्यावर इन्कम टॅक्स आकारला जात नाही. पुढचं आहे 80D. हे जे कलम आहे, या कलमाद्वारे आरोग्यासाठीच्या विमा हप्त्यावर सूट दिली जाते. म्हणजे आरोग्यासाठी जे विम्याचे हप्ते भरले जातात, त्याच्यावर सूट मिळते. सामान्यतः एकूण गुंतवणुकीवर 80C या कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते. म्हणजे 80C या कलमानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर 1.5 लाखापर्यंत आपल्याला सूट मिळू शकते. म्हणजे 1.5 लाखापर्यंत आपण जर गुंतवले असतील तिथे, तर आपल्याला आयकरामधून सूट मिळते. म्हणजे आपलं जे वार्षिक उत्पन्न असतं, त्यामधून जी आपण गुंतवलेली रक्कम आहे, ती त्याच्यामधून वजा करून जे उत्पन्न शिल्लक राहतं, त्यावर आयकर आकारला जातो. आता बघा 2017 आणि 18च्या अर्थसंकल्पानुसार ज्यांची वार्षिक उत्पन्नातून वजावट दाखवता येते, अशा काही महत्वाच्या गुंतवणुकी खालील आकृतीत दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपण जो आता अभ्यास करणार आहोत, आपण जो उदाहरण संग्रह सोडवणार आहोत, आपण जो सराव संच सोडवणार आहोत, त्यासाठी आपण जे नियम वापरणार ते 2017-18च्या अर्थसंकल्पानुसार आहेत. तर त्याच्यात वार्षिक उत्पन्नातून वजावट कोणकोणत्या बाबतीत दिली जाते ते इथे या तक्त्यामध्ये, या आकृतीमध्ये दाखवलंय. तर बघा, मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजना. तर त्या योजनेमध्ये जर 1.5 लाखापर्यंत जर गुंतवले असतील पैसे, तर आपल्याला आपल्या ज्या करातून त्याच्यामधून सूट मिळते. 5 वर्षाकरता पोस्टात केलेली गुंतवणूक, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC, त्यानंतर जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ज्या आहेत त्या, आरोग्य विमा, शैक्षणिक शुल्क 2 मुलांकरता, लोक भविष्य निर्वाह PPF, गृह कर्ज म्हणजे आपण जे कर्ज काढलं जातं घरासाठी, घर घेण्यासाठी ते, म्युच्युअल फंड आणि GPF जनरल प्रॉव्हिडंट फंड, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यावर वार्षिक उत्पन्नातून वजावट दाखवली जाते. वजावट म्हणजे आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे त्यामधून इतक्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर गुंतवलेले असतील पैसे, तर ते वार्षिक उत्पन्नातून वजा करून जे उत्पन्न शिल्लक राहतं त्यावर कर आकारणी केली जाते. आता कर आकारणी कशी केली जाते? तर करदात्याच्या वयानुसार आयकराचे दर प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात ठरवले जातात. उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे आयकराचे दर दाखवणारा हा काय आहे? तक्ता आहे, एक नमुना सारणी आहे. तर त्यानुसार काय केलं जातं? हे दर ठरवले जातात. आता बघा, जर त्या एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षापर्यंत असेल, तर त्या व्यक्तींसाठी कर कसा आकारला जातो? तर तो ह्या तक्त्यामध्ये दिलेला आहे. तर हे 3 तक्ते आहेत टोटल. तर त्या तिन्ही तक्त्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसाठी म्हणजे 60 वर्षापर्यंतचा हा पहिला तक्ता आहे. दुसरा आहे 60 ते 80 आणि त्यानंतर 80च्या वर असणाऱ्या, 80 वय पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींसाठी नियम दिलेले आहेत. म्हणजे कर आकारणी कशी केली जाते ते दिलेले आहे. तुम्हाला हे नीट समजून घ्यायचं आहे, कारण हे जर तुम्हाला समजलं तर यावर आधारित जो सराव संच आहे तिचा 6.2 तो तुम्हाला सोडवता येणार. आता इथे बघा, या सारणीमध्ये करपात्र उत्पन्नाचे टप्पे हा एक कॉलम आहे. प्राप्तिकर किंवा आयकर हा दुसरा कॉलम आहे. तिसरा शिक्षण उपकर आणि माध्यमिक व शिक्षण उपकर हा चौथा कॉलम आहे. आता जो कर आहे, तो जो कर आकारला जातो, तो कर उत्पन्नावर एका ठराविक रकमेवर
आकारला जातो. ती जी रक्कम आहे की कुठल्या कुठल्या रकमेपर्यंत करमुक्त असतं, म्हणजे कुठल्या रकमेपर्यंत कर आकारला जात नाही, हे हे ठरवलं जातं आणि त्या ठरवलेल्या रकमेनुसार म्हणजे त्या वर्षीच्या नियमानुसार काय केलं जातं, ती रक्कम ठरवली जाते. तर हे जी रक्कम दिलेल्या आहेत 2017च्या नियमानुसार आहे, 2017-18च्या. तर बघा काय दिलेलं आहे, करपात्र उत्पन्नाचे टप्पे. त्यामधले पहिली रक्कम जी आहे 2,50,000 पर्यंत. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 2,50,000 पर्यंत असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. म्हणजे करमुक्त आहे बघा, हे पण करमुक्त आहे. शिक्षण आणि माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर हे काय आहे, करमुक्त आहे. पण जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 2,50,001 ते 5,00,000 यामध्ये असेल, तर 5% कशाच्या? तर करपात्र उत्पन्न वजा 2.5 लाख. करपात्र उत्पन्न म्हणजे जे वार्षिक उत्पन्न आहे ते. तर पात्र उत्पन्न म्हणजे काय? तर इथे बघा 2.5 लाख ते 5,00,000 यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न अगदी 5,00,000 असेल तरीही त्या 5,00,000मधून 2.5 लाख वजा करून जी रक्कम शिल्लक राहते, 5,00,000मधून 2.5 लाख वजा केल्यावर किती राहतात? तर 2.5 लाख. त्या 2.5 लाखाच्या 5% एवढा आयकर भरावा लागतो. आणि जे 2.5 लाखाचे 5% काढून जी रक्कम येते, तो असतो आयकर. आणि त्या आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि त्याच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागतो. म्हणजे हे 3 कर भरावे लागतात. आणि ह्या तिघांची बेरीज करून जी रक्कम येते, तेवढा कर त्या व्यक्तीला भरावा लागतो. पुढचा बघा काय दिलेला आहे टप्पा. 5,01,000 ते 10,00,000 याच्यामध्ये जर उत्पन्न असेल त्या व्यक्तीचं, तर त्या उत्पन्नामधून 5,00,000 वजा करायची आणि जी रक्कम शिल्लक राहते त्याच्या 20% अधिक 12,500 मिळून जी रक्कम येईल ते असणार त्याचा आयकर. आणि तो जो आयकर येईल त्याच्या 2% शिक्षण उपकर आणि त्याच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर त्या व्यक्तीला भरावा लागतो. आता चौथा जो टप्पा आहे तो काय आहे? 10,00,000पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10,00,000पेक्षा जास्त असेल, तर त्या उत्पन्नामधून 10,00,000 वजा करून जी रक्कम येईल त्याच्या 30% काढून त्यामध्ये 1,12,500 मिळवून जी रक्कम येईल तेवढा आयकर त्या व्यक्तीला भरावा लागतो. अधिक आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि आयकराच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागतो. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 50,00,000 रुपये ते 1,00,00,000 याच्या दरम्यान असेल, याच्यामध्ये असेल, तर अशी रक्कम असणाऱ्या, अशी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना हे तर आपल्याला त्या व्यक्तीला भरावेच लागणार आहे. 10,00,000पेक्षा जास्त उत्पन्न असताना जे नियम आहे त्यानुसार. पण त्या व्यतिरिक्त आयकराच्या 10% सरचार्ज जो आयकर येईल, इथे जी रक्कम येईल हे काढून, त्याच्या 10% सरचार्ज म्हणजे जास्तीचा चार्ज त्या व्यक्तीला भरावा लागतो. आणि वार्षिक उत्पन्न 1,00,00,000 पेक्षाही जास्त असेल, तर त्या व्यक्तीला जेवढा आयकर भरावा लागणार आहे त्याच्या 15% सरचार्ज म्हणजे जास्तीचा चार्ज भरावा लागेल. कळलं तुम्हाला? बघा, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्ही अगदी सहजरित्या गणित सोडवू शकणार आहात. आता दुसरी सारणी आपण बघूया. या दुसऱ्या सारणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर किती भरावा लागतो त्यासंबंधीचे नियम दिलेले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय? तर वय वर्षी 60 ते 80 यामध्ये ज्यांचं वय आहे ते ज्येष्ठ नागरिक. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे करपात्र उत्पन्नाचे टप्पे सुरू कुठून होतात? 3,00,000पासून. या आधीच्या सारणीमध्ये आपण बघितलं की 2.5 लाखापासून सुरू होते. म्हणजे 3,00,000पर्यंत जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं उत्पन्न असेल, तर त्या व्यक्तीला प्राप्तिकर किंवा आयकर भरावा लागत नाही. पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये 3,01,000 ते 5,00,000 याच्यामध्ये जर उत्पन्न असेल,
तर त्या उत्पन्नामधून 3 लाख वजा करून जी रक्कम येईल त्याच्या 5% एवढा आयकर भरावा लागतो आणि आयकराच्या 2% आणि 1% असा शिक्षण उपकर आणि माध्यमिक व शिक्षण उपकर भरावा लागतो. इथे बघा, शिक्षण उपकर आणि माध्यमिक व शिक्षण उपकर सारखा आहे सगळीकडे. पहिल्या सारणीमध्ये पण तसंच होतं 2% आणि 1%. तो बदललेला नाहीये. तर बदल हा या इथे होतोय फक्त या भागात. तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा काय आहे 5 लाख 1 ते 10 लाख यामध्ये जर उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नामधून 5 लाख वजा करून हे जे 5 लाख आहेत ते वजा करून जेवढी रक्कम येईल त्याच्या 20% अधिक 10,000 एवढा आयकर भरावा लागतो आणि आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि आयकराच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागतो. पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला 10 लाखापेक्षा जास्त असणारं जे उत्पन्न आहे त्यामधून 10 लाख वजा करून जी रक्कम शिल्लक राहील त्याच्यात 30% अधिक 1,10,000 एवढं मिळून जी रक्कम येईल तेवढा आयकर भरावा लागतो आणि त्या आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि आयकराच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागतो. म्हणजे हे तीनही इथे जी रक्कम येईल ती, इथे जी रक्कम येईल ती आणि इथे जी रक्कम येईल ती या तिघांची बेरीज करून जे रक्कम येईल तेवढा टॅक्स भरावा लागतो. त्या पुढे काय आहे बघा, जर त्या व्यक्तीचं म्हणजे जर त्या ज्येष्ठ नागरिकाचं वार्षिक उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आणि 1 कोटीपेक्षा कमी म्हणजे 50 लाख ते 1 कोटी यांच्या दरम्यान असेल तर अशा व्यक्तीला ही इथे जी येणार आहे रक्कम ती तर भरावी लागणारच आहे. पण जास्तीचा चार्ज तो किती भरावा लागणार आहे तर आयकराच्या 10% म्हणजे इथे जी रक्कम येईल, इथे जो आयकर येईल त्याच्या 10% सरचार्ज भरावा लागतो. आणि दुसरं म्हणजे वार्षिक उत्पन्न जर 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना आयकराच्या 15% सरचार्ज म्हणजे हे जे उत्पन्न आहे हे इथे जी रक्कम येणार आहे ती तर भरावीच लागणार आहे. पण इथे जो आयकर येणार आहे त्या आयकराच्या 15% सरचार्ज जास्तीचा चार्ज भरावा लागतो. कळलं आहे? दुसरी सारणी पण आपली झालेली आहे. आणि तिसरी सारणी बघा काय आहे. तिसरी सारणी जी आहे ती अतिज्येष्ठ नागरिक वय वर्षे 80 पेक्षा अधिक ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना अतिज्येष्ठ नागरिक असं म्हणतात. तर त्यांच्यासाठी जे हे आहेत आयकराचे नियम आहेत किंवा जे टप्पे आहेत ते ह्या तक्त्यामध्ये दिलेले आहे. बघा त्यांचं उत्पन्न 5 लाखापासून सुरुवात होतं. त्याचं जर वार्षिक उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर कुठल्याही प्रकारचा कर त्या व्यक्तीला भरावा लागत नाही. दुसरा टप्पा बघा 5 लाख 1 ते 10 लाख याच्यामध्ये जर वार्षिक उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नामधून 5 लाख वजा करून जेवढी रक्कम शिल्लक राहील त्याच्या 20% आयकर भरावा लागतो आणि जेवढा आयकर येईल त्या आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि आयकराच्या 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागतो. पुढचा टप्पा आहे 10 लाखापेक्षा अधिक. जर त्या अतिज्येष्ठ नागरिकाचं उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक असेल तर 10 लाखापेक्षा अधिक जी रक्कम ती वार्षिक उत्पन्न त्या व्यक्तीचं आहे त्यामधून 10 लाख वजा करून जेवढी रक्कम शिल्लक राहील त्याच्यात 30% अधिक 1 लाख एवढा कर भरावा लागतो आणि आयकराच्या 2% शिक्षण उपकर आणि आयकराच्या 1% माध्यमिक व शिक्षण उपकर भरावा लागतो. समजलंय? आता ह्या भागामध्ये म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जे आपण कर काढला तो कर तर भरावा लागणारच आहे त्या व्यक्तीला. पण एखाद्या व्यक्तीचं जर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान जर उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न तर त्या व्यक्तीला इथे जो आयकर काढणार आहोत त्या आयकराच्या 10% सरचार्ज जास्तीचा चार्ज भरावा लागतो. त्याच पद्धतीने जर 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आयकराच्या 15% सरचार्ज भरावा लागतो. तर अशा पद्धतीने आपण
तीनही सारणी समजून घेतलेल्या आहेत. तर ह्या सारणीच्या आधारे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या वयानुसार कर आकारणी कशी केली जाते ते आपण बघितलेलं आहे. तर आपण याच्या पुढचा जो सराव संच आहे तो या सारणींच्या आधारे आपण सोडवणार आहोत. त्यामुळे त्या सारणी तुम्हाला व्यवस्थित समजणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. तर या व्हिडिओच्या नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण या सारणींच्या आधारे जो सराव संच आहे पुढचा तो सोडवणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि या आधीचा जो व्हिडिओ आहे सराव संच 6.1 तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.